दर्पण न्यूज। अमेरिकेने भारतीय मालावर 50% इतका अन्यायकारक कर लादल्याच्या निषेधार्थ कोल्हापुरातील विविध संघटनांनी मॅकडॉनल्ड्स समोर निदर्शने करत अमेरिकन कंपन्यांच्या वस्तूंवर संपूर्ण बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले। या आंदोलनाच्या माध्यमातून स्वातंत्र्य लढ्याच्या वेळी वापरलेल्या स्वदेशीच्या शस्त्राचा पुन्हा वापर करून अमेरिकेच्या आर्थिक दादागिरीला उत्तर देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आलाय। या आंदोलनात हिंदू जनजागृती समितीसह समविचारी संघटना सहभागी झाल्या होत्या। हिंदूनिष्ठ रामभाऊ मेथे यांनी सूत्रसंचालन केले। या प्रसंगी शिवशाही फाउंडेशनचे संस्थापक सुनील सामंत, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हा प्रमुख संभाजीराव भोकरे आणि करवीर तालुका प्रमुख राजू यादव, हरिभक्त परायण महादेव यादव महाराज, आरोग्य भारतीच्या अश्विनी माळकर, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख किशोर घाटगे, हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे करवीर तालुका समन्वयक शरद माळी, युवा सेनेचे सागर पाटील, हिंदू एकता आंदोलनाचे दीपक भिवटे यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं। या आंदोलनासाठी हिंदू जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी, महेंद्र अहिरे, मंदिर महासंघाचे कोल्हापूर जिल्हा सहसंयोजक अशोक गुरव आणि अप्पासाहेब गुरव, विश्व हिंदू परिषदेचे विजय पाटील, हिंदू राष्ट्र समन्वयक समितीचे कागल तालुका संयोजक किरण कुलकर्णी, हिंदुत्वनिष्ठ सर्वश्री दीपक पाटील, मनोज चौगुले, संभाजी थोरवे, सतीश पाटील, युवा सेनेचे सचिन नागटिळक, सनातन संस्थेच्या शिल्पा कोठावळे, उद्योजक आनंद पाटील, शिवसेनेचे बाळासाहेब नलवडे यांच्यासह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते। आंदोलनानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आलं। हे निवेदन तहसीलदार स्वप्नील पवार यांनी स्वीकारलं। या अन्यायाला उत्तर म्हणून मॅकडॉनल्ड्स, KFC, बर्गर किंग, पिझ्झा हट, डॉमिनोज, स्टारबक्स, इंडियन डोनट्स, 7up, कोका-कोला, स्प्राइट, फॅन्टा, लेज, अमेझॉन, उबेर, नेटफ्लिक्स, कोलगेट, पामोलिव्ह, जॉन्सन अँड जॉन्सन यासारख्या अनेक प्रसिद्ध अमेरिकन ब्रँड्सवर बहिष्कार घालण्याचं आवाहन करण्यात आलं। अमेरिकन वस्तूंचा त्याग करून त्याऐवजी देशी वस्तूंचा अभिमानाने वापर करावा असं आवाहन करण्यात आले। हिंदू जनजागृती समिती आणि अन्य सहभागी संघटनांच्या वतीने म्हटलं आहे की रशियाकडून तेल खरेदी करण्याचे कारण पुढे करून अमेरिकेने भारताच्या उद्योगधंद्यांवर, शेतकऱ्यांवर आणि अर्थव्यवस्थेवर हल्ला चढवलाय। एकीकडे भारतापेक्षा जास्त तेल रशियाकडून खरेदी करणाऱ्या चीनवर कोणताही कर लावला जात नाही, तर दुसरीकडे अमेरिका स्वतः रशियाकडून युरेनियम आणि पॅलेडियम सारख्या वस्तूंची खरेदी करते। यावरून हा निर्णय केवळ भारताला आर्थिक कोंडीत पकडण्यासाठीच घेतला असल्याचं स्पष्ट होतं, असं या संघटनांचं म्हणणं आहे। या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारकडे करण्यात आलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये भारत सरकारने अमेरिकेच्या दबावापुढे न झुकता हा अन्याय करत कर तात्काळ मागे घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर दबाव आणावा, या निर्णयामुळे नुकसान झालेल्या भारतीय उद्योगांना सहाय्य करावे, आत्मनिर्भर भारत योजनेला अधिक गती देऊन भारतीय उत्पादनांना प्रोत्साहन द्यावे। जर अमेरिकेने कर मागे घेतला नाही तर भारतात व्यवसाय करणाऱ्या अमेरिकन कंपन्यांवर 50% प्रतिकर लावावा। नमस्कार, मी शिवानंद स्वामी, हिंदू जनजागृती समिती कोल्हापूर। आज आपण बघतोय की आपला भारत आर्थिक महासत्ता म्हणजे जगाच्या पाठीवर 4था आर्थिक महासत्ता बनण्याच्या मार्गावर आहे, बनलेला आहे। तर अमेरिकन सरकारनं म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांनी जे काय आपल्या भारतीय वस्तूंवर 50% कर लादलेला आहे, त्याचा परिणाम असा झालेला आहे की जे भारतीय उद्योग आहेत, व्यवसाय आहे, शेती व्यवसाय आहे, ह्याच्यावर आर्थिक संकट मोठ्या प्रमाणात वाढणार आहे। आणि ह्यासाठी आम्ही शासनाकडे पण मागणी केलेली आहे की जे जे उद्योग संकटात आहेत तर त्यांना आर्थिक पाठबळ शासनानं दिलं पाहिजे। आणि अमेरिकेनं जे काय कारण पुढे केलेलं आहे की रशियाकडून आपण तेल खरेदी करतो आहे, तर चीन पण आपल्यापेक्षा जास्त तेल रशियाकडून खरेदी करते, पण अमेरिकेने चीनवर कोणत्याही पद्धतीचं निर्बंध लादलेलं नाही। आज अमेरिकेला भारताचं जे काय चौथ्या स्थानी आपण आर्थिक महासत्ता बनायला लागले, हे कुठंतरी त्यांना खुपा लागले आणि त्याचसाठीच ही सगळी कुरघोडी अमेरिकन शासनाची चालू आहे। ह्यासाठी आम्ही जनतेला आव्हान केलेलं आहे, जे काही विदेशी वस्तू आहेत, मग ते मॅकडॉनल्ड असू दे, KFC असू दे, कोका-कोला, पेप्सी, ह्याच्यावर सर्व जनतेनं बंदी घातली पाहिजे। त्याच्यावर आम्ही बहिष्कार घालतो आहे। जसं देश स्वातंत्र्य होण्याच्या पूर्वी क्रांतिकारकांनी विदेशी वस्तूंच्यावर बंदी घातलेली होती, तसंच आम्ही जनतेला आव्हान करतो आहे की आपली स्वदेशी वस्तू जे आहे ते वापरून आपण भारताला आत्मनिर्भर केलं पाहिजे। एवढंच बोलून मी माझे 4 शब्द संपतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.